टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका कालच पार पडलेल्या आहेत आणि आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण पाहतोय कांद्याच्या बाजारामध्ये आता आपण आलेलो आहोत आणि मोठ्या प्रमाणात कांद्याचे लिलाव जे आहेत त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत। खरं तर गेल्या महिनाभरापासून जे आहेत ते कांद्याचे दर जे आहेत ते पडलेलेच असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे शेतकरी जो आहे तो कुठेतरी बेहाल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण कांद्याचे दर जे आहेत ते अगदी 2 रुपयांपासून 10 रुपयांपर्यंतच मिळत आहेत। त्यामुळे शेतकरी राजा जो आहे तो कांदा उत्पादक शेतकरी आहे तो मात्र आता नाराज असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत काही शेतकरी देखील आहेत। काय मामा किती भाव आलेला आहे कांद्याला? 150 रुपये आला। पिशवीलाच खर्च आला 150 रुपये। काय घ्यायची कोणाची? गाजर घ्यायची काय तुमची कोणाची? सरकारची 150 भाडे सुद्धा निघालं नाही कांद्याचं। आणि काय ऐकून मोबाईल फायदा आहे। कुठून आलेला आहात तुम्ही? जळगावून आलोय। 100 रुपये कांदा घ्या, काय करायचं? पिशवी घेतलं 40 रुपयाला आणि खरेदी आहे पिशवीची 35 रुपये। किती झालं? आणि चेरणावळ गेलं 75 गेलं, कांदा गेलाय 100 रुपये। काय करायचं? नवीन विचार करतो छोटो पोटारे, कोणी विचारत नाही, काय विचारत नाही कोण। तुम्ही कुठून आलेले आहेत मामा आणि काय? मोहोळ तालुका आष्टी। तर सरकारने ह्याच्यावर जरा थोडा विचार करायला पाहिजे। 700 आणि 750 रुपये म्हणजे शेतकऱ्याला परवडायचा विषय आहे का? त्याचं प्रोडक्शन खर्च त्याचं 7-8 रुपये किलोला आणि तुम्ही मार्केट देताय 5 रुपये, 2 रुपये लॉसमध्ये द्या आणखीन। म्हणजे सरकारने ह्याच्यावर थोडा विचार करावा, निर्यातीचं थोडं धोरण व्यवस्थित राबवायला पाहिजे, बाकीच्या गोष्टी सगळ्या करायला पाहिजे। त्या मिनिमम 1200, 1500, 1700, 1800 तर मार्केट पाहिजे ना। 1000 सुद्धा नाही, 1000 सुद्धा आज मार्केट नाही। मग शेतकऱ्यांनी करायचं कसं? आता चांगल्या क्वालिटीचा माल साधारणपणे तुमचं 700 रुपये, एक नंबर गोळा माल 700 रुपये जातोय, म्हणजे त्याचा खर्च 8 रुपये आहे, मग घेते आता 7 रुपये। म्हणजे असं चालणार नाही ना, ह्याच्यावर थोडा विचार करायला पाहिजे शेतकरी। तुम्ही कुठून आलेले आहात आणि काय तुमच्या कांद्याला किती भाव मिळाला? किती कांदा आणला? आम्ही तुळजापूर तालुका मंगरुळवरनं आलेलो आहे। आमचा कांदा 100 रुपये, 150 रुपये क्विंटलनं गेलेला आहे। त्याला खर्च झाला क्विंटलला 200 रुपये आणायला इथपासून क्विंटलला खर्च झाला आहे। कापणी, रोजगार, बायाचा रोजगार, खत बी, दारं धरणं हे वेगळं। फक्त इथं अंजेस्तोर 200 रुपये खर्च झालेला आहे आणि भाव मिळाला आहे 2 रुपये, 3 रुपये, 3 रुपये, 4 रुपये किलोला। आणि किलोला पिकवायला खर्च येतोय 15-20 रुपये एका किलोला। सरकारने याला हमी भाव द्यायला पाहिजे, किमान 30 रुपयाच्या पुढे तर हमी भाव पाहिजे सरकारने, त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे। किती कांदा तुम्ही घेऊन आलेला होता आज? आज कांदा 60 पाकिट आणलेले आहेत। हां, 1 एकरमध्ये 60 पाकिट निघालेत। पण मग आता नवीन बाजार समिती कालच अस्तित्वात आलेली आहे, नवीन संचालक मंडळ आलेला आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? काय अपेक्षा ठेवायच्या? आम्हाला भाव पाहिजे, कांद्याला भाव पाहिजे, कमीत कमी 3000च्या पुढे तर भाव पाहिजे। हां, हमी भाव। नवीन संचालक मंडळ कालच आता अस्तित्वात आलेला आहे, काय अपेक्षा काय? तर कोण विचार करतोय? त्यावर कांदा संपवतात शेतकऱ्याचं। उद्या अवखळ गामणं पडलं की हायचे ब्याला घोडा शेतकऱ्याचा, काय राहते खाली सांगा तुम्ही? पावसामुळे लोक मला आणायला लागली, तिथं द्यायला तिथं जा उलटायचं पलता बाई 400 रुपये घेते। किती माल तुम्ही आणला होता? किती भाव मिळालेला आणि किती तोटा झाला? आज 40 टक्के आणली। हां, खर्च निघाला तर बरा म्हणतोय, अजून 200 बुद्धी मारा आणून इथं काय करायचं? वाटायचा काय? हां, किती भाव मिळाला तुमच्या कांद्याला आणि किती अपेक्षित होता? अपेक्षा किती? 1000च जाय अपेक्षित होता निदान, लय राहिले तर 1000 तरी झाला। 125 रुपये गेला आणि 150 म्हणजे 1.25 रुपये किलो। हां, तेव्हा तिथं खर्च किती झालाय? खर्चाचं काय मग आणायलाच गेले तर 75 रुपये आणायला पिशवीला, आणि बाहेर चिराचं वेगळंच आहे। 150 कसं ऐकते राव? हा आणायलाच गेला खर्च। मित्र, तू कुठून आलेला आहे? तुझा पण कांदा आणलाय का आणि काय परिस्थिती आहे बाजाराची? बाजार लयच कमी आहे आज, काय खर्चात काय परवडत नाही आज। किती माल आणला होता? किती भाव मिळाला? आणले ते आणखीन काय जायचं आहे, पण हे बाजार ह्यानं जाणार ना, आपलं लेवलनं जाणार ना, जास्त काय जाणार आहे आपला। काय अपेक्षा काय आहेत सरकारकडून? तू एवढं कष्ट करतो दिवसभर, एक बाजारभाव पाहिजे जास्त। काय आपल्याला काय ते लाडक्या बहिणीचं काय नको कुणाला, पण ती बाजारभाव तर जास्त द्यायला पाहिजे, नाहीतर काय लाईट आपण पाहतोय। व्यापाऱ्यांची देखील आपण प्रतिक्रिया घेऊयात, त्यांच्या काय म्हणणं आहे। काय आपल्यासोबत व्यापारी आहेत? बाई, काय भाव आज आलेला आहे? किती भाव आहे शेतकऱ्यांना कांद्याला? सध्या कांद्याला बाजार सरासरी 5 रुपयापासून 8 रुपयापर्यंत कांद्याला बाजार कवचित 10 रुपये 12 रुपये कवचित वकल जात आहे। सध्या कांदे तापलेले कांदे जास्त आहेत,
म्हणजे माल आजचा माल उद्यापर्यंत चांगला दिवसात एका दिवसात माल नासायला लागला आहे तापमान जास्त असल्यामुळे. आणि शेतकरी पण लई हवालदिल झालेला आहे. शेतकरीचं लई मोठं नुकसान आहे. शेतकरीला खर्चसुद्धा निघत नाही. एकरीला कमीत कमी 30-40 रुपये खर्च झालेला आहे. हातात आता सध्या ते 5 ते 7 रुपये हातात पट्टी घेऊन चालले तरी. नवीन संचालक मंडळ कालच अस्तित्वात आलेलं आहे. काय अपेक्षा आहे त्या नवीन संचालक मंडळाला? संचालक मंडळाचा शासनाने अपेक्षा, संचालक मंडळाकडे अपेक्षा नाही, शासनातर्फे अपेक्षा असते शेतकऱ्यांना. शासनानं जर काय अनुदान डिक्लेअर केलं तर संचालक मंडळाने देणार. शासन काय तर वर्ण नियोजन करायला पाहिजे शासनानं. आपण पाहतो की खरं तर निर्यात शुल्क कमी केलं मात्र तरी कांद्याचे दर जे आहेत ते पडलेलेच आहेत. अवघ्या 1 रुपया 1.25 रुपये प्रति किलो भाव जे आहे ते या शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतोय. खरं तर त्याच्या प्रवासाचा सुद्धा खर्च या एकंदरीत या व्यवसायातून निघत नसल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे बळीराजा जो आहे तो संतापलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर.